आता लोक बघा पायरेटचा ट्रेंड आलाय, येस म्हणजे लोक पायरेटचं ब्रेसलेट म्हणजे मनी मॅग्नेट वापरतात पायरेट. तर आम्ही अख्खा जो उंबरठा आणलाय हा अख्खा पायरेटचा आणलेला आहे. खैराचा उंबरठा लावू शकतात, येस कारण खैराला तेवढंच महत्व आहे. खैर हा मंगळाचा प्रतीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नरसिंह महाराजांनी हिरण्यकशिपूचा वध ज्या उंबरठ्यावरती बसून केला तो खैराचा उंबरठा होता. हे शिसमचं लाकूड आहे आणि याच्यामध्ये आम्ही सोन्याचे पावलं जस्ट आताच 2-3 महिन्यापूर्वीच आम्ही हा लॉन्च केला होता आणि याची सुद्धा खूप डिमांड आहे. सो सचिन तेंडुलकर आपला सगळ्यांचा लाडका क्रिकेटर आहे, ज्याने सुद्धा वास्तू उंबरठामधून उंबरठे घेतले. हा लेपनवाला उंबरठा आणलाय. ओके, याच्यामध्ये तुम्ही हळद कुंकू किंवा आपण हळदीचं जे लेपन करतो ते ते भरून तुम्ही वापरू शकता. येस, ग्रेट. नमस्कार, मी स्नेहा गावकर. मज्जा पिंकमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज आले डोंबिवली एक्सप्लोर करायला आणि डोंबिवलीतल्या आणि महाराष्ट्रातल्या पहिल्या वास्तू उंबरठा शॉपला आज आपण व्हिजिट करणार आहोत. उंबरठा म्हणजे फक्त दाराची चौकट नाहीये, तर तो सकारात्मकता आणणारा आणि नकारात्मकता रोखून धरणारा शक्तिबिंदू आहे. तर वास्तू नियम पाळून योग्य माप, योग्य दिशा, शुभ मुहूर्त हे सगळं पाहून उंबरठा कसा बसवला जातो याचं ज्ञान आज आपण घेणार आहोत. हे उंबरठे नेमके कसे बनवले जातात, वास्तुशास्त्रानुसार त्याचं महत्त्व काय आहे, हे सगळं आज आपण पाहणार आहोत. चला तर मग. सो वास्तुशास्त्रामध्ये PhD केलेले विनीत गव्हाळकर आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर, मज्जा पिंक मध्ये तुमचं स्वागत आहे. वास्तू उंबरठा या शॉप बद्दल आम्ही बरंच ऐकलंय. सो या शॉप मधली खासियत काय आहे, काय काय कलेक्शन आहे आणि ते उंबरठे कसे ओळखले जातात किंवा कोणता उंबरठा कोणत्या दिशेनुसार, असे बरेच प्रश्न मला पडलेत. सो आज आपण त्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओ मार्फत देऊया आणि प्रेक्षकांना काही कमेंट्स असतील किंवा प्रेक्षकांना काही विचारायचं असेल तर व्हिडिओ जेव्हा जाईल तेव्हा कमेंटद्वारे तुम्ही त्यांना विचारू शकता. सो नक्कीच ते आपल्याला प्रतिसाद देतील. सो सुरुवात करूया. तर आमच्याकडे 4 ते 5 प्रकारची लाकडं आहेत. एक आहे साग, खैर, आंबा आहे, फणस आहे, जांभूळ आहे. हे प्रत्येक दिशांप्रमाणे आणि त्याच्या आतमध्ये यंत्र असतं, ते प्रत्येक दिशांप्रमाणे वास्तुशास्त्राप्रमाणे वेगळे असतात. आता लोक बघा पायरेटचा ट्रेंड आलाय, म्हणजे लोक पायरेटचं ब्रेसलेट म्हणजे मनी मॅग्नेट वापरतात पायरेट. तर आम्ही अख्खा जो उंबरठा आणलाय हा अख्खा पायरेटचा आणलेला आहे. ग्रेट. हे बाहेरून कोटिंग केलं, बाहेरून याला कोटिंग केलेलं आहे. हा अख्खा पायरेटचाच उंबरठा आणलेला आहे आम्ही. ओके. मग हे सुद्धा म्हणजे असं कोणत्या दिशेला लावायचं? नाही, पायरेट हे प्रत्येक दिशेसाठी चालतं. आणि लोकांना फक्त आम्ही हा विचार केला की फक्त हातातच सुखशांती नको, अख्ख्या घराला सुखशांती मिळाली पाहिजे. या इंटेन्शनने आम्ही हा अख्खा पायरेटचाच उंबरठा लॉन्च केलाय. म्हणजे याच्यामध्ये अख्खा पायरेट भरलेला आहे. अर्थातच ही खूप चांगली गोष्ट आहे की पायरेटचं सध्या क्रेज आहे किंवा ट्रेंड आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही, कारण आपण बरेचसे हिलिंगचे वगैरे व्हिडिओज आपण सोशल मीडियावर बघतो. सो हा बेस्ट ऑप्शन आहे. घरात सुखशांती येण्यासाठी एक नवीन पर्याय वास्तू उंबरठा तुमच्यासाठी घेऊन आलाय. बेस्ट आहे. अजून काय आहे सर? अजून आम्हाला वास्तुशास्त्राप्रमाणे हा जो खैर आहे हा सुद्धा खूप महत्वाचा रोल प्ले करतो. म्हणजे जसं औदुंबराचा उंबरठा असतो त्याचा सबस्टिट्यूट, कारण औदुंबर खराब होतो आणि औदुंबरामध्ये पाणी असल्यामुळे तो काही महिन्यानंतर नरम होतो. लोकांना फक्त मिसगाईड केलं जातं की औदुंबराचा उंबरठा लावा, कारण लोकांना त्याचं बॅक साइड माहिती नसते की बोलतात ना कॉइन हॅज 2 साइड्स. एकच फक्त माहिती असते की उंबरा हा शब्दापासून उंबरठा हा तयार झाला, पण त्यांना हे नसतं माहिती की त्याचा तो नरम पडतो, काही दिवसानंतर त्यामध्ये कीड लागते. मग त्याच्या बदली आपण हा खैराचा उंबरठा लावू शकतात, कारण खैराला तेवढंच महत्व आहे. खैर हा मंगळाचा प्रतीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नरसिंह महाराजांनी हिरण्यकशिपूचा वध ज्या उंबरठ्यावरती बसून केला तो खैराचा उंबरठा होता. आणि त्या टायमाला नरसिंह महाराजांनी हेही सांगितलंय की ज्या घराला, ज्या वास्तूला माझा खैराचा उंबरठा असेल मी त्या घराचं रक्षण पण करेल. हे नरसिंह महाराजांचं नरसिंह पुराणामधलं वाक्य आहे. मग त्यासाठी आम्ही लोकांना हा पण ऑप्शन सांगतो की बाबा तुम्ही हा सुद्धा उंबरठा वापरू शकता. मला एक मी थोडस कॅमेराला सांगते, हे जरा त्याने दाखवावं. हे चांदीचे पाय आहेत. चांदीचे पाऊल आपण लावलेले. येस, चांदीची पावलं तुम्हाला उंबरठ्यामध्ये बसवून त्यावरून कोटिंग करून हे प्रॉपर दिलं जातं. येस, इतकंच नाही तर सोन्याची सुद्धा पावलं किंवा येस, हा आम्ही एक सोन्याचा उंबरठा सुद्धा बनवलाय. मी घेऊ? हो येस मॅडम, घेऊ शकतो.
आणि हे कोणतं लाकूड आहे? हे शिसमचं लाकूड आहे Yes. आणि याच्यामध्ये आम्ही सोन्याचे पावलं जस्ट आताच 2-3 महिन्यापूर्वीच आम्ही हा लॉन्च केला होता आणि याची सुद्धा खूप डिमांड आहे सध्या. Yes. मग हे सोन्याचं त्याच्या आतमध्ये लावून कोटिंग केलेलं आहे. किती सोनं असेल साधारण? हो, तरी 1-1.5 तोळ्यापर्यंत सोनं आहे. 1-1.5 तोळ्यापर्यंत Yes. सोन्याचं सुद्धा तुम्हाला जर आतमध्ये कोटिंग करून पावलं लावायची असतील किंवा काही असेल, कमळ असेल किंवा काही उंबरठ्याला डिझाईन करून हवी असेल तर ती सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. इतकंच नाहीये तर प्लेन मध्ये सुद्धा बरेचसे ऑप्शन्स आहेत. आता हा बघा, आता काही जणांना सोनं आपल्याला, आता सोनं तर महाग झालंय तर आपल्याला परवडणार नाही. तर आम्ही काय केलंय, ऍक्रेलिक मध्ये जो गोल्डन ऍक्रेलिक आहे ते आतमध्ये हे ऍक्रेलिक मध्ये केलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती हिपॉक्सी कोट टाकलंय म्हणजे हा सुद्धा सोन्यासारखा चमकतो आणि हा खराबही होणार नाही. म्हणजे आपल्याला सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये आम्ही असे उंबरठे घेऊन आलोय, सोन्यासारखे ते चमकते. करेक्ट. आणखी एक मला आवर्जून सांगायला आवडेल, इथे सचिन तेंडुलकरची साईन आहे. सो मला आवडेल सर ऐकायला, काय किस्सा आहे हा, की तेंडुलकर सरांचा काय किस्सा आहे? बघा, ऍक्च्युली काय झालं होतं की एका टायमाला मला त्यांच्याकडनं फोन आला. सचिन सरांनी नाही, त्यांच्या असिस्टंटने फोन केलेला की आम्हाला उंबरठा हवा होता. तर आम्ही त्यांना सांगितले की त्यांना औदुंबराचा हवा होता. मग त्यांना आम्ही सांगितले की सर, औदुंबरामध्ये पाणी असतं आणि ते खराब लवकर होतं. मग त्यांनी मला त्याचं सबस्टिट्यूट विचारलं. मग मी त्यांना सांगितले की सर, त्याच्याबद्दल तुम्ही खैराची पूर्ण स्टोरी सांगितली आणि मग ते बोलले की नाही, मग आम्हाला औदुंबरापेक्षा तुम्ही खैराचाच द्या. मग तेव्हा आम्ही त्यांना एक्सप्लेन केल्यानंतर ते कन्व्हिन्स झाले. त्यांना त्यांचे विचार त्यांनी ते सरांना सांगितले. सरांना त्यांच्या असिस्टंटांनी सांगितले की असं असं आहे. मग तेव्हा त्यांनी आमच्याकडनं खैराची उंबरठे वगैरे घेतली. ग्रेट. सो सचिन तेंडुलकर आपला सगळ्यांचा लाडका क्रिकेटर आहे, ज्याने सुद्धा वास्तू उंबरठामधून उंबरठे घेतलेत. सो अर्थात एक विश्वास असतो एखाद्या व्यक्तीवर ठेवलेला की एक मराठी माणूस आहे, काहीतरी करतोय, सो चांगलं करतोय किंवा दुसऱ्याचं चांगलं हो हा हेतू आहे. सो ह्या गोष्टीवर विश्वास ठेवून त्यांनी ही गोष्ट त्यांच्याकडून घेतली. अर्थातच ही खूप वाकाडण्याजोगी गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे. मला सर फक्त तुम्ही वेगवेगळे मी तुम्हाला डिझाईन्स दाखवते. इथे आहेत काही डिझाईन्स ज्यात फक्त वुडन आहे, नो कोणतं कोटिंग नाही केलंय ना? हा, कोटिंग नाही, पण हे 3D मधले आहे. याच्यामध्ये तुम्ही बघा, पावलं वरच्या साईडला आहेत. हे गोपद्म आहेत, गायची जी पावलं आहेत. ही वाली, हा, ही सुद्धा गायची पावलं आहेत. ही सुद्धा वरच्या साईडला आलेली आपली पावलं. हे सगळं बनवलेलं आहे. ओके. आणि ते कुंकूचं भरायचं पण एक होतं ना, हे वाला? हा, आता काही जणांना कधी काय असतं की हळद कुंकू भरायचं असतं. करेक्ट. तर ते म्हणतात की नाही, आम्हाला कुंकू भरायचं. मग आम्ही हा लेपनवाला उंबरठा आणलाय. ओके. याच्यामध्ये तुम्ही हळद कुंकू किंवा आपण हळदीचं जे लेपन करतो ते भरून तुम्ही हे वापरू शकता. ग्रेट. आणि हे डिझाईन मध्ये नॉर्मल डिझाईन हँडमेड मध्ये बनवलंय आम्ही पूर्ण. ओके. मशीनवर हे मशीन नाही, हँडमेड आहे. हो, येस. आणि हे सगळे मशीन्स आहेत आमचे, मशीन्स. एकदा आपल्या प्रेक्षकांना सर प्लीज तुम्ही ते लाकूड दाखवाल का, कशा प्रकारचे लाकूड असतात? हा, बघा, आमच्याकडे तुम्ही बघायला गेलं तर साग आहे, बीटीसी साग आहे, हा शिसम आहे, हा औदुंबर आहे. हा हलका असतो. हा हलका असतो. मी म्हणूनच म्हटलं होतं की याचं वजन जर तुम्ही स्वतः येऊन कधी चेक केलं की मला तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. हा फणस आहे, तसं जांभूळ पण आहे आमच्याकडे. ओके. आणि हा साग आहे ना? हा साग आहे, बीटीसी साग. शिसम. हा पण शिसम आहे, हा पण शिसम. ओके, ग्रेट. आणि आंबा पण आहे आमच्याकडे. हा, येस. आता नाही, पण आहे आमच्याकडे आंबा. सगळ्यात बेस्ट कोणतं वूड असतं? सगळ्यात बेस्ट तसं बघायला गेलं तर सागच आहे. कारण म्हणूनच तर सागाची मंदिरं बनवली जातात. नाहीतर लोकांनी फणसाची मंदिरं, फणसा झाडाची मंदिरं बनवली असती. साग आणि शिसम हे दोन लॉंग टर्म यूज आहेत आणि खराबही होत नाही आणि कीडही लागत नाही. बाकीच्या गोष्टींना, आंबा असू दे, फणस असू दे, हे काही कालांतराने खराब होतात, नरम पडतात, पण हे दोन्ही खराब होत नाही. मग आपण सोल्युशन त्याच्या आतमध्ये पट्टी वगैरे टाकून आपण त्यांना उंबरठा तसं बनवून देतो. माझा एक आणखी प्रश्न आहे की बेस्ट सेलिंग सगळ्यात जास्त सेल कोणती? सगळ्यात जास्त सेल आमची सागामध्येच आम्ही हे करतो. तरी जर काही जण म्हटले की नाही आम्हाला वास्तुशास्त्राप्रमाणे चालेल काय फ्युचरमध्ये, तर आम्ही खैर देतो त्यांना. नाहीतर बेस्ट सेलिंग आमची सागच आहे. ओके. साधारण प्राइस रेंज बघा, आमच्याकडे सर्वात कमीत कमी प्राइस म्हणजे 4,500 रुपये आहे. त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग सगळं किट आहे. आता मार्केटमध्ये कसं काही जण आहेत ते काय करतात, किटची वेगळी कॉस्ट लावतायत, लाकडाची कॉस्ट वेगळी लावतायत, परत पॉलिश केल्यावरती तीही वेगळी कॉस्ट लावतात. आम्ही असं काही करत नाही. आपण ती किट दाखवूया. हो, किट दाखवू शकतो. हे बघा, हा आमचा संपूर्ण किट आहे.
याच्यामध्ये गोमूत्र, परत गुलाबजल आहे, गंगाजळही आहे, पंचधातू सुद्धा आहे, हे पंचपुष्प अत्तर आहे. ओके. परत रत्न बघा, आमचे रत्नांची क्वालिटी बघा. आणि त्याच्यानंतर 7 प्रकारची माती असते. परत तांब्याची स्वस्तिक यंत्र पट्टी असते. आणि त्याबरोबर दुर्गाद्वार यंत्रही असतं आमच्याकडे. ओके. ते सुद्धा आपण त्याला हे देतो. सगळं कुठे लावलं जातं हे उंबरठ्यामध्ये? सगळं उंबरठ्याच्या आतमध्ये ना, एक मिनिट. Yes. आता हा बघा ना, काल एकाने हा एक उंबरठा बनवला होता. खूप सुंदर आहे. याची फिनिशिंग बघा, चांदीमध्ये बनवलं. हो, चांदीमध्ये बनवलेला आहे. हा बघा याची फिनिशिंग. आता ह्याच्या बॅक साइडला हा जो खड्डा केलेला असतो, इथे आपण रत्न टाकतो. ओके. त्याच्यावरती तांब्याची स्वस्तिक यंत्र पट्टी असते, त्याच्यावरती चांदीची तार असते. आणि इथे 2 गोमती चक्र असतात. हे सगळं इनबिल्ड असतं आणि ऑरा पावडर असते. हे सगळं तुम्ही सेट करूनच देतो. वास्तू नियमानुसार जे आहे ते वास्तुशास्त्राप्रमाणे आपण करून देतो. आणि दिशांप्रमाणे सुद्धा करून देतो. कारण कधी कधी काय म्हणतात की दक्षिणमुखी घर, नैऋत्यमुखी घर खूप प्रॉब्लेम क्रिएट करताना, मग त्याच्यापेक्षा आम्ही त्याच्यामध्ये सोल्युशन्स करून देतो. म्हणजे त्याचे नैऋत्य जे दरवाजा असतो हा न्यूट्रल करतो आम्ही. कारण आता बघा, कधी काय असं बिल्डर लोकांना सांगतात की ईस्ट वेस्ट आहे, पण जेव्हा आपण फिजिकली आपण त्या जागेवर जातो तेव्हा आपल्याला एक्झॅक्ट दिशा कळते की घर कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे. तर आम्ही आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक कन्सल्टंटला, म्हणजे प्रत्येक ग्राहकाला आम्ही विचारतो की तुमचं डायरेक्शन काय, मग त्याच्याप्रमाणे आम्ही उंबरठे सजेस्ट करतो. आतमध्ये यंत्र पण काही वेगळे असतात, ते आम्ही त्यांना सजेस्ट करून तसं आम्ही देत असतो. ओके. सो बरेचसे प्रश्न मला जेवढे पडलेले तेवढे मी विचारलेत, पण या व्यतिरिक्त तुम्हाला उंबरठ्या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला उंबरठा घ्यायचा असेल तर डोंबिवलीतल्या वास्तू उंबरठा या शॉपला नक्की भेट द्या. त्यांचा ॲड्रेस, त्यांचा नंबर, हे सगळं काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलंय. तत्पूर्वी, व्हिडिओ संपवण्यापूर्वी मी तुम्हाला शेवटी इथे जितके उंबरठे आत्ता अवेलेबल आहेत त्या सगळ्याची एक झलक दाखवणारच आहे. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.